नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज ब्लॉग करतो आहे. आम्ही चाललो आहे गावी यात्रेला. आता संध्याकाळी 4 वाजता निघालो आहे यात्रेसाठी. 2 दिवस गावची यात्रा आहे. त्याने चाललो आहे गावी आता यात्रेला गाडीने. मम्मी पप्पा बहीण येते खाली. बॅग वगैरे सामान वगैरे भरलं आहे सर्व. आता त्यांची यायची वाट बघतो आहे. मग निघतो आहे आता गावाकडे. निघायच्या अगोदर थोडी गाडीवर कचरा आहे, थोडा साफ करून घेऊ आणि मग निघूया. सकाळी वॉश केली होती पण आता थोडा टाईम झाला म्हणून खराब झाली तर वॉश कर. नेहमीप्रमाणे भिवंडी बायपास रोडला ट्रॅफिक लागले आणि ही मम्मी नेहमीप्रमाणे तोंड खाली घालून बसली, उलटी होती म्हणून. मला बोल ना काहीतरी माझ्यासाठी. काय बोलू? एवढं फोन मागडा का पकडलं? काय बोलू? काहीच 1 तास झाला ट्रॅफिक मध्येच अडकलोय. अजून किती टाइम ट्रॅफिक आहे अजून, कधी संपल ट्रॅफिक काय माहिती. कधी पोहोचू आम्ही गावी. फायनली समृद्धी हायवेला 2 तासाच्या ट्रॅफिक नंतर लागलोय. आता समृद्धी हायवे स्टार्ट झालाय. हा समृद्धीचा स्टार्टिंगचा टोल आहे. हा मेन गेट आहे समृद्धी हायवे. बघा नाव दिसतंय, हिंदवी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी हायवे. हा टोल नाका समृद्धीचा डायरेक्ट इथून नागपूरला एक्झिट होतो. मध्ये मध्ये छोटे टोल नाके. हा मेन मोठा टोल नाका आहे इकडचा. समृद्धी हायवेला थांबलो जरा फ्रेश व्हायला. 2 तास ट्रॅफिक होते त्यामुळं ट्रॅफिकमध्ये खूप अटकलो होतो. त्यामुळं त्याच्या थोडं बोलून थांबूया, फ्रेश होऊया. माझ्या मागं बघा सनसेट बघू शकता किती सुंदर होतोय. आता सनसेट होतोय, अजून झाला नाहीये पण होतोय. हे बघा एक चायचं स्टॉल पण चालू झालंय. पुढे काहीच नाही भेटत त्यामुळे इथं एक छोटीशी चायची टपरी टाकली यांनी. डायरेक्ट 600 किलोमीटर नंतर डायरेक्ट तुम्हाला काय ते खायचं प्यायचं सगळं ते पुढे गेल्यावर भेटणार. चाय बिस्किट वगैरे सगळं इथं टाईमपास भेटतं तुम्हाला. हे एक चुकीचं झालं आहे समृद्धी हायवेला. 600 किलोमीटर तुम्हाला खाय प्यायची काहीच सोय नाही, पेट्रोल नाही, डिझेल नाही. विमल पण विकतोय मित्र माझा. विमल पण देतोय मित्र माझा. कसा विमल बघा लपून काढला याने. हे लोक बघा कसे चालत चालत हळूहळू रमत गमत येत आहेत. रमत गमत येतात आता कसे बघा. फायनली मी गाडी चालवायला घेतली. 2 तास पप्पांनी चालवली, आता मी चालवतोय. पप्पा वैतागले मग मला दिली चालवायला आणि हिला पुढं बसवले. का बसवलं काय माहिती. समृद्धी हायवेवर 4 टनल आहेत. त्यातले पहिला हा टनल. छोटे छोटे टनल आहेत. त्यानंतर 9 किलोमीटरचा सगळ्यात मोठा टनल आहे. सुंदर दिसतंय आकाश. मित्रांनो आता हा समृद्धी हायवेचा 3 नंबरचा बोगदा आलाय. टनल. लाईट बघा किती, उजेड बघा किती आतमध्ये चांगला आहे. आणि डेकोरेशन बघा आजूबाजूला किती भारी गेले. पेंटिंग. गाईज या बघा सह्याद्रीच्या पर्वतरांगा आजूबाजूला. आता भारतातील सगळ्यात मोठा टनल नंतर येणारा दुसरा टनल चालू होतोय. 9 किलोमीटरचा हा टनल आहे समृद्धी महामार्गावर. लाइटिंग बघा किती भारी लावली.
मगाशी मी तुम्हाला 4 बोगदे सांगितले, पण 4 नाही आहेत. माझी मोजण्यात चुकी झाली. 5 बोगदेत आणि हा 5वा बोगदा आहे. टनल, सगळ्यात मोठा टनल हा. 9 किलोमीटरचा टनल आहे. इकडून या डोंगरातून आम्ही शिरणार तर डायरेक्ट पुढच्या दुसऱ्या डोंगरात निघणार. बघा हा चालू झालंय. इमर्जन्सी एक्झिट, हेल्पलाईन नंबर, फायर एक्झिट सगळे दिलेत. बघा युटर्न नाही दिलाय, फक्त इमर्जन्सी एक्झिट आणि फायर एक्झिट दिलाय. युटर्न पण दिलाय का? हा युटर्न पण आहे. दिलाय. बरं, फायनली 9 किलोमीटरचा बोगदा संपलाय. बघा डायरेक्ट आपण नाशिक इगतपुरी एक्झिट इथून निघतो. इथून आपण इगतपुरीला नाशिकला एक्झिट मारतो आणि हा पुढे सरळ समृद्धी नागपूरला कंटिन्यू करतो. संध्याकाळ झाली. पावसाचं वातावरण आहे इकडं. पाऊस पडेल वाटते. पाऊस पडेल का कुठे? पडेल ना. हा मग जोरात चमकेल आता बघा. जोरात पाऊस चालू आहे त्या साईडला. वीज आमचा फोटो काढते. सकाळी मुंबईत खूप उष्णता होती, आता गावी आलो तर पाऊस पडतोय. क्लायमेट एकदम थंड झालंय. एसी बंद नाही गेली ना गाडीची, म्हणून झालं. ब्लॉग साठी बोलावं लागतं. ब्लॉग साठी काय काय करतात लोक. मागचे लोक शांत बसलेत ब्लॉग साठी. पाऊस चालू झाला. मराठीमध्ये हिंदी कंटेंट ऍड झालाय. पाऊस चालू झाला अचानक गावी. कारण अचानक पावसाचं वातावरण झालंय. तिथे चमकतंय. उन्हाळ्यात गावी चाललोय की पावसाळ्यात गावी चाललो काय समजत नाही. शेवटी पावसाला सुरुवात झाली आहे. जोरात पाऊस चालू झाला. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडतोय.